परळी तालुक्यातील बर्दापूर, परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर आणि शिरसाळा पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये 10 ते 17 वर्षापासून सतत त्याच ठिकाणी एका ठिकाणी राहणाऱ्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्यात। एक दुसरं, वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक, त्याचे नंबर, त्याचे पुरावेसह कागदपत्र आम्ही पोलिसांच्याकडे दिलेले, ते सगळे सहआरोपी याच्यामध्ये झाले पाहिजेत। त्याच्यानंतर परळी नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट त्या ठिकाणी व्हावं। मी काल ऑडिटा म्हणलं होतं, परंतु स्पेशल ऑडिट व्हावं, कारण एका एका व्यक्तीच्या नावावर 46 कोटी रुपये उचलले। अरे कोण बोलतोय राव? 46 कोटी रुपयाची बिलं विष्णू चाटेसारखा जो आरोपी आहे त्याच्या नावावरती उचलली गेलेली आहे। एकाच रस्त्यावरती 5-5 वेळा पैसे उचललेले। आणि मला असं वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही परळी शहर एकदा खाली असा कॅमेरा लावून फिरून यावं बरं का। तर परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियानंच द्यावं बरं का। आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ABCD कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या, आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग्विश बिटवीन दोन करावं, अशा प्रकारची विनंती आहे। करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवलाय आणि तो साडीतला व्यक्ती कोण, हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी येथे, तुम्ही मीडियाने दाखवलेलं आहे, त्याच्यात पोलीस अधिकारी आहेत, ते साडीतल्या माणसांनी बंदूक ठेवल्याच्या नंतर जे असे खाली हाताने मागून ते ड्रॉप करतायत, ज्यांच्या चेहऱ्याला ज्यांचे तोंड यांनी बांधलेले आहेत, काय नाही मास्क नाही, रुमालाने आडवे लावलेत, स्कार्फ। तर हे स्कार्फवाले लोक पोलीस अधिकारी आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत। हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी, यांचं सस्पेन्शन व्हावं आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस व्हावे, किंवा यांनी बाहेर जाऊन किमान नवीन टोळ्या तरी तयार कराव्या। कारण यातला एक मी सांगितलंय, 15 वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथंचे, याचे स्वतःचे 15 JCB आहेत, 100 राखेचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप आहे। आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका, मीडियाला माझी विनंती, हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा, परळीत जाऊन चेक करा। या परळीमध्ये काय काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो। आणि सुप्रीम कोर्टाची फक्त राखेचा विषय पुढं, परळी थर्मलला गेल्या 20 वर्षापासून काही अधिकारी, 20 वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत, 20 वर्षापासून, एका 20 वर्षापासून कुठेही, मला वाटतं 3 वर्षाच्या पुढे बदली अधिनियम 3 वर्षाचा आहे, 4थं वर्ष राहू शकतं आणि 5वं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते। म्हणून परळी थर्मल मधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 20-20 वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली, हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। आणि त्याचं जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय, ते काय MSCTCL काय म्हणतात त्याला बरं का। एक मिनिट माझं होऊ द्या। मग त्याच्यानंतर परळी थर्मल मधलं अवैध राखेचे जे साठे आहेत, अवैध राखेचे जे साठे आहेत, अवैध राखेचे जे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात यावेत। कोणाकोणाचे आहेत त्यांची सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे, ती यादी मी पोलीसकडे देणार आहे। आणि
थर्मलच्या अधिकाऱ्यांकडे देणार आहे। त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत उद्याच्याला मीडियात यांची नावं आल्याच्या नंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, अशा लोकांचे हे डेपो आहे। दुसरं, अवैध वाहतूक आजही परळी थर्मलच्या राखेचे चालू आहे। दिवसा घाबरून बंद आहे, परंतु रात्रीची मात्र ही राख उचलली जाते आणि ही राख आता बाहेरच्या राज्यातली बंद झाली, बाहेरच्या जिल्ह्यातली बंद झाली, परंतु आमच्या जिल्ह्याअंतर्गत मात्र चालू आहे आणि बेमालूमपणे चालू आहे। त्याच्यामुळे ह्यांच्यावरती कारवाई व्हावी। भगीरथ बियाणी नावाचे एक व्यापारी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांची अचानकपणे स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली, त्या आत्महत्येची सुद्धा चौकशी व्हावी, अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे। महादेव गित्ते, महादेव मुंडे का गित्ते? गित्ते, हो। मग ते मागचं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट करताना वाल्मिकांना केलता, तर यांनी दुसराच वाल्मिकांना दाखवला। वाल्मिकांना म्हणजे जिल्ह्यात एकच अण्णा आहे, डेंजर अण्णा कोण? एकच, हुकुम मेरे आका, एकच आका होता ना, दुसरा आकाचा आका आहे, पण आका मात्र एकच होता, जो आता काही क्लिप बीप सुद्धा बाहेर येतात। सोशल मीडियावर वारंवार पोस्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोडून द्यावं अशा प्रकारे पोलिसांना फोन केलेला अन्नाचा एक व्हिडिओ येतोय, त्यामध्ये म्हणते की बाप तुमचा बसला इकडे तुम्हाला सोडवायला। हे बघा, मी या क्लिपच्या संदर्भामध्ये माझं असं मत आहे की तुम्हाला या क्लिपचा सिरियसनेस माहित नाही, पण मला माहिती ही क्लिप पुढची 10-15 दिवस चालणार आहे। माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे, कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणल्यानं, आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालंय? मी नाही, त्या क्लिपमध्ये आलंय। तर आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे, हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे, हे जरा मीडियानेच बाहेर आणावं आणि त्याच्यावरती मी नंतर उत्तर देईन। माझ्याकडे भरपूर माहिती आहे या क्लिपच्या संदर्भात, परंतु मी याचं उत्तर आज देणार नाही। तुम्ही, माझी अपेक्षा अशी आहे, ही मुंबईची मीडिया आहे, मंत्रालयाची मीडिया म्हणजे संपूर्ण राज्याची मीडिया आहे। तुमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी आहेत, तुमच्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींना पाठवा। ते 87 का 77 नंबरचे ते महिला अधिकारी कोण, त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय, कुणाच्या समोर कुणाला बोललंय, किरकोळ प्रकरण आहे, सोडून दे। हे प्रकरण काय आहे काय नाही आहे हे सर्व मीडियानी उद्याच्याला परवाच्याला म्हणजे उद्यापर्यंत सुद्धा मीडियाचा शोध मला वाटतं खूप स्ट्रॉंग असतो, मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर देईन। मी एकच बोलतो की हे 15 दिवस चालणार आहे ही क्लिप, फक्त एवढे लक्षात ठेवा, तुम्ही डिलीट करू नका। हे मी पोलिसांची माहिती घेतली कृष्णाच्या बाबतीत, तो कृष्णा आंधळे, तर हे अतिशय गरीब घरातला हा मुलगा आहे, 5 का 7 पत्र्याचं घर आहे आणि संभाजीनगरला हा शिकायला होता पोलीस दलामध्ये जाण्याची तयारी करण्यासाठी, परंतु यापूर्वी त्याच्या हातून काही गुन्हे घडलेले आहेत, गुन्हेगार आहे आणि तो त्याला आईबद्दल प्रेम नाही, म्हणजे पोलिसांनी सांगितलं बरं, आई वडिलाबद्दल प्रेम नाही, कुटुंबाबद्दल कुठलीही आशा नाही आणि ते असाच यापूर्वी काही प्रकरणामध्ये बराच कालावधी गायब राहिलेला आहे, पण तो गायब राहावा असं मला काय वाटत नाही। माननीय मुख्यमंत्र्यावरती आणि SIT वरती आमचा विश्वास आहे, तो राहिलेलं कोकरू बाळ सुद्धा लवकरात लवकर ताब्यात येईल।
दिवस झालेला आहे. नाही, त्यांचं हे बघा, ते दुसऱ्यांदा निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे. त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे, त्याला मी डिनाय करणार नाही. तो त्यांनी प्रश्न मांडलेला आहे, त्याच्यावरती ते बोलतील. अशा प्रश्नाच्या बाबतीत मला वाटतं एकदम काही बोलणं उचित होणार नाही. मी त्यांचं स्टेटमेंट पाहिल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलेन. एसपीने एक आदेश काढलेला आहे की जे पोलीस दलात जे कर्मचारी आहेत त्यांनी फक्त सुरुवातीच्या नावाने फक्त हाक मारायची, आडनाव बोलू नये, आडनावाने हाक मारू नये, कारण त्यामुळं त्याची जात स्पष्ट होते. अशा प्रकारचा एक आदेश आहे. कुठं नगरच्या का? बीडच्या नवीन एसपी आहेत. कारण मी आजवरपासून म्हणतोय ही पाळी आमच्या बीड जिल्ह्यावर का आली.